सरकारकडून शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना दरमहा 2500 रुपये मानधन दिल्या जातं। मात्र या 2500 रुपये मानधनात मुलांचं शिक्षण आणि कुटुंबाचं पालन पोषण कसं करावं असा प्रश्न निर्माण होत असून शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी अशी मागणी करत आयटेकच्या नेतृत्वात शेकडो शालेय पोषण आहार संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर एकदिवसीय धरणं आंदोलन केलंय। विविध मागण्यांसाठी वारंवार आंदोलनं निवेदन देऊनही सरकारकडून आंदोलनाची कोणतीही दखल घेतली जात नसल्यानं आज आयटेकच्या नेतृत्वात शेकडो शालेय पोषण आहार संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर एकदिवसीय धरणं आंदोलन करून मानधनात वाढ करण्यात यावी या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली। मंत्री दीपक केसरकर यांनी मानधनात 1500 रुपये वाढ करू असं आश्वासन दिलं होतं। मात्र त्याला अनेक महिने उलटून गेल्यानंतरही अजूनपर्यंत मानधन वाढीचा GR काढण्यात आला नाही। त्यामुळे येत्या पावसाळी अधिवेशनापूर्वी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढीचा GR काढण्यात यावा। येत्या 27 तारखेपर्यंत मानधन वाढीचा GR न काढल्यास 28 पासून संपूर्ण राज्यातील कर्मचारी मुंबई इथं आझाद मैदानात बेमुदत आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलक कर्मचाऱ्यांनी दिला आहे। आम्ही येथे धरणे आंदोलन ठेवलेलं आहे। ह्या सरकारला आम्ही वेळोवेळी निवेदन देत आलेलं आहे की आम्हाला मानधन वाढीव पाहिजे। हे सरकार आम्हाला 2500 रुपये महिना असं मानधन देते। ह्यामध्ये आमचं जीवन जगणं अशक्य आहे, कारण 2500 रुपयामध्ये कोणीच जगू शकत नाही, एक महिना जगू शकत नाही। ह्या सरकारला आम्ही हे सरकार आमच्याकडून 10 महिन्याचा करारनामा करून घेतो आणि 10 महिन्याचं मानधन देते, 12 महिन्याचं मानधन देत नाही। आम्ही सरकारला आज अशी मागणी करतो का कमीत कमी आम्हाला 12 महिन्याचं मानधन दिलं पाहिजे आणि करारनामा हा रद्द केला पाहिजे। आणि मागच्या डिसेंबर 2023च्या अधिवेशनावर ह्या केसरकर सरकारनं कबूल केलं होतं की 1500 रुपये वाढ देणार आहे, पण अद्यापही त्यांनी GR काढलेला नाही आहे। म्हणून येणाऱ्या पावसाळी अधिवेशनावर आम्ही आता 28 तारखेला मोर्चा आहे आमचा आणि तिथं आम्ही मुक्कामी मोर्चा ठेवणार नाही आहे। ह्या सरकारनं जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही तिथे मुक्कामीच राहू, वापस येणार नाही। आम्ही आमचं बेमुदत आंदोलन तिथं चालणार।